श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1060. आपण गेल्या चिंतन प्रभामध्ये प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला सांगितलेला हा धर्मरथ याचं चिंतन करावयास सुरुवात केली. प्रसंग असा आहे की रावण आपल्या सर्व सैन्याच्या समवेत एका उज्ज्वल रथावरती आरूढ होऊन रणांगणात दाखल झालाय. विभीषण अतीव प्रेमापोटी आपले स्वामी, आपले आराध्य प्रभू रामचंद्र रावणाशी कसे लढू शकतील या काळजीपोटी प्रभू रामचंद्रांशी संवाद करतात. अत्यंत विनयाने त्यांना नमस्कार करून पृच्छा करतात की प्रभो, रावण ज्या रथावरून येत आहे त्याच्याशी आपण कसा मुकाबला करणार? आपल्याकडं ना रथ आहे, ना कवच आहे, ना आपल्याकडं पादत्राणं आहेत. यावरती प्रभू रामचंद्र आपल्या या सख्याला विजयी होण्यासाठी नेमकं कुठल्या प्रकारच्या रथाची गरज असते, तो रथ काही औरच आहे, अशा भूमिकेतून या धर्मरथाची संकल्पना समजावून सांगतात. ज्या धर्मरथावरती मी नित्य आरूढ आहे असा हा धर्मरथ प्रभू रामचंद्र विभीषणाला या युद्धभूमीमध्येच समजावून सांगतात. त्यातील आपण काल काही सूत्र बघितली की या धर्मरथाची चाक कोण आहेत, तर शौर्य आणि बल, सौरज धीरज तेही रथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका. अशा पद्धतीने गोस्वामीजींनी या धर्मरथाची चाका आहेत शौर्य आणि बल. त्या रथाच्या वरती असलेला ध्वज अर्थातच हा सत्याचा आहे आणि या रथाला असलेलं सुशोभीकरणाच्या पताका हे सदाचरणामधून येतात. अशा पद्धतीने विभीषणाला या धर्मरथाची संकल्पना सांगायला सुरुवात केली. सज्जनो, आपण दोह्याचं गायन 2 कथा विभागापूर्वी बघितलेलंच आहे आणि त्यामुळं आपण या धर्मरथातील जी अत्यंत सुंदर गुह्य सूत्र गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलेली आहेत त्याच्या चिंतनामध्ये प्रवेश करूयात. काल आपण वेळेचा अभाव असल्यामुळं थोडक्यात या रथाला जोडलेल्या घोड्यांची नावं समजून घेतली आणि त्यांचं महत्त्व देखील समजून घेतलं. कुठले घोडे आहेत या रथाला जोडलेले? बल बिबेक दम परहित घोरे. 4 घोडे आहेत या धर्मरथाचे. एकाचं नाव आहे बळ, दुसऱ्याचं नाव आहे विवेक, तिसऱ्याचं नाव आहे दम अर्थातच इंद्रियांना वश होणं आणि चौथ्याचं नाव आहे परोपकार. सज्जनो, या परमार्थामध्ये आत्मस्वरूपाकडे जात असताना जीवाला या 4ही घोड्यांची अर्थातच या धर्मरथाच्या असलेल्या या 4 शक्तींची अत्यंतिक गरज आहे. आपण बघतो की या रथाला लावलेले घोडे हे स्वाभाविकपणे समसमान ताकदीचे असतात. जर एखादा घोडा अत्यंत वृद्ध आहे किंवा एखादा घोडा अत्यंत कोवळा आहे आणि त्याच्या मानाने इतर घोडे हे विरोधी आहेत, तर या रथाची गती ही नीट चालू शकणार नाही. या रथामध्ये असलेले वृद्ध घोडे हे लवकर थकतील. एखादा कोवळा घोडा देखील या रथाचा बोजा सहन करू शकणार नाही. त्यामुळे स्वाभाविकच सारथी या 4 घोड्यांना समसमान ताकद बघून लावत असतो. त्याप्रमाणे सज्जनो, या धर्मरथामध्ये देखील जीवाला या भवसागरामधून पार होण्यासाठी, या आत्मस्वरूपाच्या दर्शनासाठी देखील बळ, विवेक, इंद्रिय दमन आणि परोपकार या 4ही गोष्टी परस्पर प्रमाणामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आपण कालच टप्प्यामध्ये बघितलं की शौर्य आणि बल हे अत्यावश्यक आहे, कारण निर्भयता हा या धर्मरथावरती आरूढ असलेल्या जीवाचा खरं तर प्राण असला पाहिजे.
त्यामुळं बळ हे या विजयासाठी अत्यावश्यक आहे, परंतु केवळ बळ आहे, कुठं वापरायचं याची कल्पना नाही. त्या नॉर्थ कोरियाचा तो सर्वेसर्वा नाही का, ज्याच्यापासून जग हे थोडंसं घाबरूनच राहतं, कारण असं म्हणतात की त्याच्या उशाशीच या न्यूक्लिअर बॉम्बची बटणं ठेवलेली आहेत म्हणे त्याने. म्हणजे त्याचा कुठला संताप तो कुठल्या गोष्टीच्या आधाराने व्यक्त करेल हे सांगता येऊ शकत नाही. असं हे बळ जगाच्या उपयोगाला येऊ शकत नाही. असं हे बळ त्या व्यक्तीचा देखील उद्धार करू शकत नाही. त्यामुळं बळाच्या बरोबरच तेवढ्याच समान अंगाने असलेला विवेक हा अत्यावश्यक आहे. कुठल्या गोष्टीसाठी कुठलं शस्त्र आपण वापरावं हे कळणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं बळ हवा आणि ते बळ वापरण्यासाठी विवेक देखील हवा. तिसरी गोष्ट आहे की कशासाठी बळ वापरायचंय, काय साधायचंय आम्हाला. जोपर्यंत मला स्वतःला काहीतरी प्राप्त करायचं आहे, त्यातून मला माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, तोपर्यंत बळ आणि विवेक असूनही मनुष्याला या धर्मरथावरती आरूढ होता येणार नाही. बघा, इथं विजय हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा केवळ तुम्ही लौकिक रणांगणामध्ये मिळवलेल्या विजयाच्या आधाराने याची समीक्षा करू नका. अनेकदा लौकिक जीवनामध्ये अनेक पद्धतीने अपयशी झालेली लोक असतात, परंतु आपल्या अंतरंगामध्ये मात्र ते का विलक्षण विजयश्रीचा अनुभव घेत असतात. अशा या अंतरंगाच्या लढाईला आपण बाह्यांगाच्या आधाराने मोजमाप करणं हे चुकीचं आहे. बऱ्याचदा आपण स्वतः काहीतरी मिळवून जो विजय प्राप्त करतो तो विजय हा क्षणिक ठरतो. त्या विजयाला आपण अंतरंगामध्ये स्वतः देखील आनंदाने साजरं करू शकत नाही. त्यामुळे या बळ आणि विवेकाच्या आधाराने काहीतरी जनकल्याण करायचंय, काहीतरी दुसऱ्यासाठी म्हणून झटायचंय, ही भूमिका असेल तर या धर्मरथाचा हा तिसरा घोडा आपल्या उपयोगाला येऊ शकतो. आणि हे करण्यासाठी निदान आमच्या इंद्रियांच्या द्वारे सुख भोगण्याची जी आमची एक स्वाभाविक वृत्ती आहे त्याला मुरड घालणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. सज्जनो, बघा, ज्या पद्धतीने बळ हे रणांगणामध्ये लौकिक अर्थाने दाखवावं लागतं, त्याच पद्धतीने अत्यंत महत्वाचं बळ हे साधकाला आपल्या या इंद्रिय निग्रहासाठी देखील वापरावं लागतं. त्यामुळे गोस्वामीजींनी तिसरा घोडा हा दमाचा, अर्थातच या इंद्रिय दमनासाठी लागणाऱ्या शक्तीच्या आधाराने लिहिला आहे. आणि हे सगळं कार्य करून जे काही सुयश तुम्ही प्राप्त करणार आहात ते परोपकाराच्या दृष्टीने, जनकल्याणाच्या दृष्टीने, भगवद्गीता ज्याला यज्ञ म्हणते त्या यज्ञ उच्छिष्टाच्या आधाराने या समस्त जीवांच्या कल्याणासाठी करण्यासाठी असलेली मनोभूमिका हा या धर्मरथाचा चौथा घोडा आहे. त्यामुळे शौर्य आणि बल ही चाकं, सत्य हा ध्वज, सदाचरण ही पताका आणि बल, विवेक, दम आणि परोपकार हे चार घोडे. मग रथाला घोडे आहेत, रथ आहे, परंतु हे घोडे रथाला व्यवस्थितपणे जुंपावे लागतात. अन्यथा जर घोडे मोकळे ठेवले तर ते या रथाला कधीच ओढू शकणार नाहीत, ते चौखर उधळून जातील. त्यामुळं घोड्यांना रथाशी बांधण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे दोरी. जी दोरी या घोड्यांना रथाशी बांधून ठेवते. कुठली दोरी आहे जी या रथांना अत्यंत महत्वाच्या पद्धतीने सांभाळते, दिशा देते, शक्ती देते? गोस्वामीजी म्हणतात की या रथाला आणि घोड्यांना जोडण्यासाठी ज्या दोऱ्या आहेत त्यांचं नाव आहे क्षमा, दया आणि समता. या दोऱ्या सारथ्याच्या हातामध्ये त्याला ठेवावे लागतात, ज्या दोऱ्यांच्या आधाराने या घोड्यांना नियंत्रणामध्ये ठेवता येऊ शकतं.
सज्जनो, घोड्यांवरती नियंत्रण ठेवणं, या शक्तीवरती नियंत्रण ठेवणं ही एक अत्यंत मोठी कला आहे. आपल्यापैकी जर कोणी कधी घोडा चालवायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की हे जनावर जेवढं दिसतं तेवढं चालवणं सोपं नाही. महाराजांचा बत्ताशाचं आपण चरित्र नेहमी ऐकतो, वाचतो. बत्ताशा इतर कोणाचाही स्पर्श लावून घ्यायचा नाही. जर कोणी दुसरी व्यक्ती त्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करू लागली तर हा बत्ताशा असा काही उधळायचा की त्या व्यक्तीला कधी एकदा आपण खाली उतरूत असं होऊन जायचं. सज्जनो, आणि त्यामुळं या धर्मरथाला देखील हे घोडे सांभाळण्यासाठी सारथ्याच्या हातामध्ये या घोड्यांना वेसण घालण्यासाठी क्षमा, दया आणि समता अशा रूपाने असलेल्या दोऱ्या या अत्यावश्यक आहेत. बघा, दोरीचा उपयोग काय असतो लौकिक रथामध्ये? एक दोरी असते जी घोड्यांना अशी सूचना देते की तुम्ही आता जोरात पळू शकता. दुसरी या दोरीच्या आधाराने केलेली हालचाल ही या घोड्यांना सांगते की आता तुम्ही थांबा, हळू व्हा. आणि तिसरी या दोरीची असलेली हालचाल या घोड्यांना दिशा दाखवत असते की डावीकडे वळायचे, उजवीकडे वळायचे. अशा पद्धतीने या दोऱ्या या रथाला नित्य मार्गदर्शन करत असतात. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये देखील हे जे बळ आहे, हा विवेक आहे, हे जे इंद्रियांचं दमन आहे, हा जो परोपकार आहे, याला देखील नित्य मार्गदर्शन करण्यासाठी अंतरंगामध्ये 3 सद्गुण अत्यावश्यक आहेत. एक आहे ती म्हणजे क्षमा. आपण बळरूपी घोडा आपल्याकडे आहे म्हणून लोकांवरती अकारण संताप करू लागलो, त्यांना अकारण प्रत्येक गोष्टीला दंडित करू लागलो, तर आपल्या या रथाला कधी आगेकूच करताच येणार नाही. तो कदाचित एकाच जागेवरती उभा राहील. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करण्याची कला ही या क्षमेच्या आधाराने प्राप्त होते. श्री महाराज म्हणायचे ना की काही लोकांना रस्त्यावरून आपण जात असताना मुद्दामून खाकरून खाकरून आपलं लक्ष वेधून घेण्याची सवय असते. अशा प्रत्येक लोकांच्याशी जर आपण बोलत राहिलो तर आपला किती काळ अपव्ययामध्ये जाईल. अशा या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या बद्दल मनामध्ये राग ठेवून आदळआपट करण्यामध्ये, संताप व्यक्त करण्यामध्ये आपण आपल्या काळाला व्यर्थ गमावू नये. त्यासाठी एकच गोष्ट आपल्याकडे असावी आणि ती म्हणजे क्षमा. या क्षमेच्या आधाराने समोरच्या व्यक्तीच्या असलेल्या या अत्यंत बालिश अशा गोष्टींना आपण मनापासून क्षमा करून टाकावी, जेणेकरून हा धर्मरथ या रणांगणामध्ये ज्या कार्यासाठी निघालेला आहे ते कार्य योग्य पद्धतीने करू शकेल. आणि बघा, रथाचं कार्य काय आहे? त्याने छोट्या छोट्या सैनिकांशी लढायचं नाहीये. कोणी एखादा भूदलातला सैनिक आहे, त्याच्याशी रथाने लढणं हे खरं तर गरजेचं नाहीये. हा युद्ध धर्माला सोडून असलेला भाग आहे. त्या पद्धतीने सज्जनो, आपल्याला देखील या धर्मरथावरती आरूढ झाल्यानंतर अशा अनेक लोकांच्या सहवासात यावं लागतं ज्यांची विचारांची भूमिका, ज्यांची विचारांची पात्रता ही तुमच्या एवढी व्यापक नाही. मग अशा या लोकांना तेवढं व्यापक विचार करायला लावण्यापेक्षा आपणच आपल्या वृत्तीला व्यापक करावं आणि त्यांना क्षमा करून टाकावे. संकुचित मनोभूमिका ही कधीच व्यक्तीला समोरच्याचा दृष्टिकोन समजू शकत नाही, त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करते. अशा लोकांना सहजतेने क्षमा करण्यासाठी ही दोरी आपल्या हातामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. हा धर्मरथ आपल्या स्वतःसाठी चालवायचा नाहीये, कारण इंद्रियांना वश होणं, या इंद्रियांचं एक प्रकारे दमन करणं हे या रथावरती आरूढ असलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मग इथं जर स्वतःसाठी काही साध्य करायचं नाही तर मग या रणांगणामध्ये लढायचं कोणासाठी? आपल्या श्री महाराजांच्या उपासनेमध्ये आपण किती छान म्हणतो ना, भवभार फार झाला जीव तळमळू लागला,
सगुण रूपे धावत आला, सगुण रूपे धावत आला, अभयवर दिलाया माण गंगा तीरी, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी. सज्जनो, त्या परब्रह्माला काय गरज होती या माणगंगे अवतरण्याची? परंतु जेव्हा त्याने बघितलं की हे माझे सामान्य जीव या भवभारामुळे अत्यंत भयभीत आहेत, तेव्हा अशा जीवांच्या साठी म्हणून हे परब्रह्म सगुण साकार झाला. त्याप्रमाणे धर्मरथावरती आरूढ असलेल्या व्यक्तीला स्वतःला काही नकोय, ठीक आहे, परंतु या जनसामान्यांसाठी म्हणून त्याने या रथाला या दयारूपी दोरीच्या आधाराने पळवायचं असतं, पुढे न्यायचं असतं. आणि मग योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे यासाठी आपण आपले पूर्वग्रह दूषित अशा भूमिकेतून विचार करून कदाचित रथाला योग्य दिशा देऊ शकणार नाही. त्यामुळे धर्मरथावरती असलेल्या व्यक्तीला लोकांवरती दोषारोपण करण्यापेक्षा ते जसे आहेत तसं स्वीकारण्याची जर कला प्राप्त झाली तरच तो या रथाला क्षमा आणि दयेच्या आधाराने पुढे पुढे नेऊ शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती पापी आहे का पुण्यश्लोक आहे याचा विचार करण्यापेक्षा या प्रत्येक आलेल्या तत्वाचा स्वीकार करत करत समत्वाने, समत्व हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे धर्मरथावरती आरूढ झालेल्या व्यक्तीसाठी, त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे. बघा, संत हे तुमच्यात सुधार करण्यापेक्षा तुमचा स्वीकार करणं हे अतिशय महत्वाचं समजतात. आणि एकदा का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं की तुमच्यामध्ये स्वाभाविक अंतस्थ सुधारणा होणं हे ठरलेलंच आहे, क्रमप्राप्त आहे. जसं आई लेकराने जरी कितीही आपलं अंग मळवलं तरी देखील त्याला ममत्वाने घेऊन नाहू माखू घालते, स्वच्छ करते, त्याप्रमाणे संत हृदय आहे की जरी तो आज पापी आहे, जरी तो आज कपटी आहे, कुटील आहे, तरी देखील त्यामध्ये देखील माझा रामच आहे या भूमिकेतून ते प्रत्येकाचा समत्वाने स्वीकार करतात. आणि त्यामुळे त्यांचा रथ हा डावीकडे किंवा उजवीकडे ही दिशा पूर्वग्रह दूषित भूमिकेतून न घेता समत्वाच्या भूमिकेतून घेत असतो. असे हे या धर्मरथाला जोडलेल्या घोड्यांचे लगाम आहेत. क्षमा कृपा समता रजुजोरे. मग आता हे दोऱ्या कोणाच्या हातामध्ये असल्या पाहिजेत? कोण अशी व्यक्ती आहे जो या दोऱ्यांचा अतिशय योग्य उपयोग करू शकेल? हा सारथी कसा आहे? गोस्वामीजी लिहितात, ईस भजन सारथी सुजाना. जो नित्य ईश्वराच्या भजनामध्ये आहे, जो भजनानंदी आहे, ज्याला मनापासून भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण आवडतं, तोच या धर्मरथाचा चालवणारा उत्तम चतुर असा सारथी आहे. सज्जनो, या दृश्य जगामध्ये गुणदोषांच्या भूमिकेमध्ये लिप्त होणं हे अत्यंत सोपं आहे. कारण या दृश्य जगाला कितीही जरी मिथ्या सांगितलं तरी त्याचं मिथ्यत्व हे आम्हाला कधीच जाणवू शकत नाही. जिथं मी माझ्या स्वतःला सत्य मानलं त्या क्षणी हे विश्व कितीही पद्धतीने जरी आपण आदळआपट केली तरी आपल्यासाठी मिथ्या होऊच शकत नाही. आणि मिथ्यत्व हे या दृश्य जगाचं खरं जर सत्य स्वरूप आहे, जे संतांनी सांगितलं, जे वेदांनी अनुभवलं, ते आज माझ्या अनुभवाला येत नसेल तर यामध्ये कुठली गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे? एकच गोष्ट अशी आहे की जी आम्हाला या विश्वाचं मिथ्यत्व खऱ्या अर्थाने समजावून सांगू शकते. आणि हाच महादेवाचा निज अनुभव आहे. उमा कहूं मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. जो मनापासून भजनामध्ये रत आहे, सज्जनो, त्याच्यासाठी या जगामध्ये कोणीही वाईट किंवा चांगलं याच्या पलीकडची भूमिका त्याला प्राप्त करून घेता येते.
ही भूमिका, हा पूर्वग्रह दूषितपणा आपल्या अंतःकरणातून तेव्हाच जातो जेव्हा जीव हा अत्यंत भजनानंदी असतो. भजन हे आपल्या अंतःकरणामध्ये काय प्रदान करतं आम्हाला? पहिली गोष्ट, या दृश्य जगाची ही लीला अवस्था आम्हाला भजन अंतरंगामध्ये प्रदान करतं. दुसरी गोष्ट आहे, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. भजन आमच्या अंतरंगामध्ये विवेक आम्हाला नित्य प्रदान करतो. आणि सारथी हा या घोड्यांना जेव्हा एखादी सूचना देत असतो, जरी त्यामध्ये एका घोड्याची शक्ती ही विवेकाची असली तरी कुठल्या घोड्याला कशा पद्धतीने आवरवायचं आहे हे सारथ्याच्या हातात आहे. आणि त्यामुळे सारथी हे विवेकाचं प्रतिकात्मक रूप असलं पाहिजे. विवेक हा कधीही कुठल्याही शाळा पुस्तकांमधून प्राप्त होत नाही, हा या समाज जीवनामधून प्राप्त होत नाही. विवेक हे केवळ भगवंताच्या अधिष्ठानातून प्राप्त होणारी गोष्ट आहे. अशा विवेकाला प्राप्त करण्याचा एकच सन्मार्ग गोस्वामीजी सांगतात की बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगतीशिवाय विवेकाची प्राप्ती जीवाला होऊ शकत नाही. आणि सत्संगती हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे जो आपल्या स्वतःमध्ये रममाण होऊ शकतो, जो आपल्याच अंतरंगामध्ये असलेल्या या अनाहताचा आनंद घेऊ शकतो, त्याच्यामध्ये निमग्न राहू शकतो. त्यामुळे सज्जनो, जो आपल्या देहाच्या सर्व अवस्थांमध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. का पूज्य ब्रह्मानंद महाराज आम्हाला सांगतात की येता जाता उठता बसता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड राम नामस्मरण चालू असावे. याचं कारण असं आहे की हे भजनाचं एक अत्यंत मोठं फळ आहे की ते आम्हाला आमच्या देहबुद्धीचा विसर पाडतं. आणि ही देहबुद्धीचं विस्मरण हेच आमच्या अंतरंगामध्ये विवेक प्रदान करतं, हेच आम्हाला या दृश्य जगाचं मिथ्यत्व समजावून सांगतं. आणि मग असा हा कर्मेंद्रियांनी तर रत आहे कर्मामध्ये, परंतु अंतःकरणाने मात्र भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. अशा रीतीने आतमध्येच एक प्रकारे विभागलेला जो जीव आहे, जो एकीकडे आपल्या कर्मांमध्ये अत्यंत रत असताना देखील स्वतःला भगवंताच्या भजनामध्ये ठेवू शकतो, तोच या धर्मरथाचा उत्तम सारथी आहे. बघा, आपण बघितलं लंका कांडातच काही दोह्यांपूर्वी की मेघनाथाचा सारथी हा वारंवार मारला जातोय. का बरं? कारण जो मेघनाथ हा स्वतःच मायेच्या अधीन आहे, त्याचा सारथी हा विवेक प्रधान कसा असू शकेल? अशा या मेघनाथाच्या सारथ्याला त्यामुळे वारंवार हनुमंताने मारलेले आहे. कारण की ज्याच्याकडे विवेक नाही असा हा सारथी त्याच्या स्वामीला काय दिशा देणार? बघा, मेघनाथाचा हा सारथी वारंवार मेघनाथाच्या या रथाला अशा ठिकाणी घेऊन जातोय जिथं मायेच्या आधाराने मेघनाथ या प्रभू रामचंद्रांशी लढू पाहतोय. परंतु त्या सारथ्याने जर श्रीकृष्णासारखी भूमिका घेऊन अर्जुनाला जे सत्य महाभारतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं तसं जर मेघनाथाला सांगितलं असतं तर कदाचित या सारथीचं नाव देखील इतिहासामध्ये कुठेतरी कोरलं गेलं असतं. परंतु मेघनाथाच्या सारथ्यामध्ये विवेक नसल्यामुळं तो नित्य मारला गेलाय सद्गुरूच्याकडून. रावणाचा देखील सारथी आपण बघाल, काही काळानंतर लढाईमध्ये रावण मूर्छित होतो तेव्हा त्याला घेऊन पुन्हा लंकेमध्ये येतो. यावरती रावण त्याच्यावरती अत्यंत संतप्त होतो की तू हे कशासाठी केलंस, का घेऊन आलास मला लंकेमध्ये परत? म्हणजे हा सारथी जेव्हा जेव्हा भजनानंदी नसतो त्यावेळेला त्याला विवेक प्राप्त होत नाही. आणि अशा विवेकाच्या अभावी तो राक्षसी असलेल्या एखाद्या नेत्याचाच साथ देतो, कारण तिथं विवेकाचा अभाव आहे. असं सज्जनो, ईस भजन सारथी सुजाना. आणि मग गोस्वामीजी आम्हाला त्या युद्धामध्ये जो लढाई करणारा योद्धा आहे त्याची शस्त्र सामग्री सांगू लागतात. बिरती चर्म संतोष कृपाना, दान परसुबुधी सक्ती प्रचंडा, बर विज्ञान कठिन को दंडा.
या रथामध्ये जो बसलेला योद्धा आहे ना, त्याच्याकडं वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. त्याच्याकडं ढाल आहे, त्याच्याकडं तलवार आहे, त्याच्याकडं फरसा आहे, आणि त्याहीपेक्षा त्याच्याकडं अत्यंत प्रचंड बुद्धी आहे, श्रेष्ठ विज्ञान रूपी धनुष्य आहे. हे सगळे या धर्मरथामध्ये असलेल्या प्रतिकात्मक गोष्टी आहेत. आता बघा, धर्मरथामध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. चाकं महत्वाची आहेत, ध्वजा महत्वाची आहे, पताका महत्वाची आहे, घोडे महत्वाचे, सारथी महत्वाचा आहे. परंतु या सगळ्या रथाचा खरा प्राण कोण आहे? आणि तो आहे योद्धा. योद्धा नसेल तर रथाची काय किंमत आहे? योद्धा मारला गेल्यानंतर हा रथ कधीही रणांगणामध्ये लढण्यासाठी सक्षम राहू शकत नाही. त्यामुळे या धर्मरथामध्ये जो साधक या रणांगणामध्ये, या भवसागराच्या रणभूमीमध्ये खेळतोय, तो साधक हा अत्यंत महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये. मग या रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, हे जे संत तुकाराम महाराज आम्हाला या रणांगणाची अवस्था सांगतात, अशा या अंतर्बाह्य जग आणि मन यामध्ये लढण्यासाठी जीवाच्याकडं नेमके कुठले कुठले साधनं आहेत? पहिली गोष्ट आहे, त्याच्याकडं वैराग्य रूपी ढाल आहे, संतोष रूपी तलवार आहे त्याच्याकडं. बघा, या जगाचं रणांगण जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला आशा नावाची गोष्ट या पिंडाला बांधून ठेवत असते, सतत खिजवत असते काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी प्राप्त करण्यासाठी. या दृश्य जगामध्ये असलेलं या सर्व गोष्टींचं माधुर्य आम्हाला आमच्या अंतस्थ असलेल्या भावनेपासून दूर नेत असते. तेव्हा जेव्हा जेव्हा ही माया आमच्यावरती अशा पद्धतीने हल्ला करते, तेव्हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट साधकाला लागते, आणि ती म्हणजे ढाल. बघा, आपण मावळ्यांची लढाई बघितली. एका हातामध्ये ढाल असते, एका हातामध्ये तलवार असते. तलवारीचं कार्य आहे आघात करणं, आणि ढालीचं कार्य आहे समोरून आलेल्या आघाताला परतवणं, रोखणं, आपल्यावरती त्याचा हल्ला होणार नाही याची काळजी घेणं. जेव्हा जेव्हा ही माया अशा पद्धतीने जीवावरती हल्ला करते, आणि समजा या जीवाकडे वैराग्य नसेल, कारण की वैराग्य ही ढाल आहे, वैराग्य नसेल तर तो स्वाभाविकपणे या मायावी असलेल्या गोष्टींमध्ये फसून जातो, अडकून जातो. बघा, अनेक लोकांना ठीक आहे, त्यामध्ये गैर काही नाही, परंतु आपण उपासनेमध्ये म्हणतो की म्हणून आम्ही रामदास, कोसळूनी पडो हे आकाश, परी आणिकाची आस न पाहू. हे आमच्या अंतरंगामधलं खरंच तशा अवस्थेचं प्रकटीकरण असतं का हो? कारण बऱ्याच मंडळींना शेअर बाजारामध्ये तो सेन्सेक्स जरी खाली पडला तरी देखील हातपाय त्यांचे लटपटायला लागतात. बघा, आता जर आपल्याकडचे पैसे आहेत आणि ज्या गोष्टींवरती आपलं अजिबात नियंत्रण नाही, अशा गोष्टींमध्ये आपण हे जर पैसे गुंतवत असू, तर आपल्याकडं या वैराग्य रूपी ढाल ही कुठेतरी कमजोर झाल्याचंच हे निशाण आहे, होय की नाही? अशा या गोष्टींच्या आधाराने आपण स्वतःच अनुभवावं, या सगळ्या गोष्टींच्या आधाराने आपण स्वतः बघावं की आपल्या हातामध्ये ही वैराग्य रूपी ढाल किती मजबूत आहे. आपण देखील सामान्य जीव आहोत, आणि त्यामुळं कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती कुठल्या ना कुठल्या तरी मोहजाळामध्ये आम्ही पडून ही ढाल आमच्या हातातून खाली टाकत असतो. परंतु आपणच पुन्हा पुन्हा नित्य विवेक करावा आणि मला खरंच काही नको या भूमिकेशी तादात्म्य राहण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा अशा पद्धतीने आपलं ज्याच्यावरती नियंत्रण नाही, त्या पैशाची अभिलाषा आपल्याला या दृश्य जगाशी बांधून ठेवते, त्याच्यावरती संतोष रूपी तलवारांनी आघात करावा.
जसं नागपाशामध्ये प्रभू रामचंद्रांना बांधलं, ठीक आहे, थोड्या वेळ जीव देखील या वेगवेगळ्या प्रकारच्या मायापाशांमध्ये बांधला जाऊ शकतो. त्याची ढाल ही कुठेतरी गळून पडू शकते, परंतु त्यावेळेला त्याच्याकडं दुसरं शस्त्र जे या भगवंताने दिलंय आणि ते आहे संतोष रूपी तलवार. श्री महाराज म्हणायचे की मला खरंच काही नको, असं मनापासून आपल्याला वाटायला हवं. जेव्हा तुम्ही या भूमिकेमध्ये राहता त्यावेळेला या जरी वैराग्याची ढाल तुमची काही काळासाठी कमजोर झाली आहे आणि त्यामुळे जरी तुम्ही मायापाशांमध्ये बांधले गेले असला तरी जर तुमच्या अंतरंगामध्ये तुम्ही समाधान रूपी अवस्थेला पुनश्च प्राप्त केलं तर समजून घ्यावं की या तलवारीने या मायापाशांवरती आघात केलेले आहेत. हे मायापाश ज्या क्षणी तुटतात त्या क्षणी पुन्हा आम्ही मोकळे होतो लढाईला. त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट काय करावी तर झट दिशेने जाऊन आपल्या वैराग्य रूपी ढालीला पुनश्च हातामध्ये घ्यावं आणि आता या ढालीला सोडायचं नाही, आता याला कमजोर पडू द्यायचं नाही. या भूमिकेने या रणांगणावरती लढायला सुरुवात करावी. अशा या संतोष रूपी तलवार आणि वैराग्य रूपी ढालीचं महत्व साधकाच्या जीवनामध्ये अनिवार्य आहे. ही संतोष रूपी तलवार अत्यंत महत्वाची आहे, कारण की ही सुखरूपी तलवार असेल तर ती दुसऱ्याच्या सुखाने मत्सर करेल, दुसऱ्याच्या सुखाने ती वेगवेगळ्या पद्धतीने चरफडू लागेल, परंतु ही तलवार सुखाची नाही, ही संतोषाची आहे. आणि ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा चक्रवर्ती सम्राट आहे, तोच खरा योद्धा आहे. कारण समाधान नावाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये या मायेचे अनंत शत्रू हे स्वाभाविकपणे धारातीर्थ पडतात. जो समाधानामध्ये नित्य आहे त्याला हरवणं हे अत्यंत अवघड होऊन पडतं. त्यामुळं संतोष रूपी तलवार आणि वैराग्य रूपी ढाल हे दोन्हीही एकत्रितपणे काम करतात. त्याच वेळेला रणांगणामध्ये हा योद्धा अत्यंत मनापासून लढू शकतो. सज्जनो, याच सूत्राचा आपण आणखीन थोडासा विस्तार बघत या अंतरंगामधल्या लढाईत लढणाऱ्या साधकाकडं आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीची शस्त्र या धर्मरथावरती आरूढ होण्यासाठी लागतात त्याचं चिंतन उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.